तर कलश पत्राला आपण आजपासून सुरुवात करत असताना काही ठळक गोष्टींवर आपण मनन करणार आहोत आणि थोडक्यात आपण अ, त्यावर विचार करणार आहोत. विशेष करून या पत्राबद्दल शिकत असताना इतर सर्व पत्रांची सुरुवात आपण करत असताना ज्या प्रकारे त्याचं त्याचं बॅकग्राऊंड नाही का, किंवा आपण म्हणू शकतो की त्याची जी पार्श्वभूमी आहे त्याद्वारे आपण प्रत्येक पत्राची सुरुवात केलेली आहे. तशाच प्रकारे आपण अ, कलसीकरास पत्राची सुरुवात करत असताना सुद्धा आपण त्याचं जी पार्श्वभूमी आहे ते आपण अगोदर अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण पत्राबद्दल पाहतो तर तो लिहिणारा पत्रकर्ता कोण आहे. तर नक्कीच आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि सगळ्यांच्या परिचित तो आहे पॉल, प्रेषित पॉल. त्याने लिहिलेले हे पत्र आहे. आणि त्याचं सुंदर वचन आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतं. त्याच्या लेखकपणाबद्दल आपल्याला ते खात्री देतं की पॉल या पत्राचा पत्रकर्ता आहे. अ, वचन अध्याय 1 आणि वचन 1 आपल्याला सांगतं, कलसे येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल व बंधू तिमोथी ह्यांच्याकडून. तर हे पत्र कोणी लिहिलं ते इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर कुणासाठी लिहिलं तर कलसे येथील पवित्र जनांना म्हटलेलं आहे. कलसे येथे असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि पौलानेच हे पत्र लिहिलं हे कशावरून आपण समजू शकतो. तर त्यासाठी आपण फिलेमोन नाला जे पत्र आहे, ज्यावेळेस आपण त्या दोन्ही पत्रांचं जर तुलना केली, जर आपण दोन्ही पत्रांचा जर सोबत अभ्यास केला किंवा आपण पाहिलं तर आपल्याला त्याचे पुरावे पाहायला भेटतात की पौलच या पत्राचा लेखक आहे. आता हे जे पत्र आहे ते कधी लिहिलं आणि कुठून लिहिलं, तर आपण पाहत आहोत की या दिवसामध्ये जे पत्र आपण अभ्यासलेलं, विशेष करून एपिस करास पत्रापासून आपण पाहतोय फिलिपे करास पत्र आपण अभ्यासलेलं आहे. तर एफिस, फिलिपे करास पत्र, कलसे करास पत्र आणि फिलेमोनाला पत्र, ही चार अशी पत्र आहेत ज्याला पौलाने तुरुंगातून लिहिलेली पत्र म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच तो रोम कैदेत असताना ही पत्र त्याने या मंडळांना लिहिलेली आहे आणि म्हणून याला तुरुंगातील किंवा बंदिवासातील पत्र असं सुद्धा म्हटलं जातं. आणि विशेष करून फिलेमोनाला पत्र आणि कलस्यकरास पत्र अ, असं म्हटलं जातं की दोन्ही ही पत्र जे आहेत सर्वसामान्यपणे एकाच काळामध्ये कुठं 60 ते 62च्या सुमारास ही पत्र जे आहे लिहिली असावी, ज्यावेळेस पॉल रोम येथे कैदेमध्ये होता. ज्याच्याबद्दल तुम्हाला अध्याय 4 आणि वचन 3 मध्ये शिकायला भेटल. जर तुम्ही कलस्यकरास पत्र अध्याय 4 आणि वचन 3 वाचलं तर आणि वचन 10 मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना येईल. कलसे अध्याय 4 आणि वचन 3 पहा. आणखी आमच्यासाठी प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरिता दार उघडावे. तर पाऊल इथं बंधनाबद्दल बोलत आहे नाही का, तर कुठून त्याने लिहिलं त्याबद्दल आपल्याला थोडी आयडिया इथे येईल. आणि त्यानंतर आपण काही लोकांबद्दल सुद्धा इथे शिकतो, जसं या पत्रामध्ये सुद्धा आणि फिलेमोनाच्या पत्रामध्ये सुद्धा काही लोकांची नावं आपल्याला पाहायला भेटतात, जसं तिमथी, अरिस्तार्क, अर्खिप आणि मार्क आणि एपोफ्रास, लूक, या या लोकांची नावं आपल्याला पाहायला भेटतील नाही का. आणि त्यासोबतच अनेसिम अनेसिम आणि देमास या लोकांची पण नाव आपल्याला पाहायला भेटतील. अनेसिम जो आहे त्याचं काय महत्व आहे ते आपण पुढे ज्यावेळेस पुढील पत्र जे आहेत ते शिकू त्यावेळेस आपल्याला ते समजण्यासाठी मदत होईल. तर पुढे जात असताना विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की फिलेमोन आणि कलस्यकरास पत्र हे दोन्ही पत्र जे आहेत ते एकाच लेखकाने लिहिलेले आहेत, एकाच वेळी ती लिहिलेली असावी. त्याची ही एक आपल्याला जणू काय काय म्हणू शकतो की एक पुरावा देतं. आता आपण थोडक्यात त्याची पार्श्वभूमी पाहू. सगळ्यात अगोदर ती पार्श्वभूमी पाहत असताना आतापर्यंत जी आपण पत्रांचा अभ्यास केलेला आहे
त्या पत्रांबद्दल पाहत असताना पौलाने स्वतःच्या मंडळांमध्ये तो गेला. ज्या मंडळांमध्ये जाऊन त्याने सुवार्ता प्रसार केला, तिथं मंडळी रोपण झालेली आहे. त्या मंडळींना पौल पत्र लिहिताना दिसतो. पण कलस्यकारास पत्राबद्दल आपल्याला थोडं वेगळं पाहायला भेटतं. कारण पौल, जर तुम्ही कलस्यकारास पत्राबद्दल पाहिलं, तर कलस्यकारास पत्र हे असं आहे की जिथं पौलाने आपल्या नेत्रांनी कलसे येथील मंडळीला पाहिलेलं नव्हतं. आणि म्हणूनच त्यासाठी आपण काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया. सगळ्यात अगोदर पौलाचं जे नातं आहे कलसेकरांसोबत, ते आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये सर्वसाधारण रीतीने संपूर्ण मंडळी सोबतचं त्याचं नातं आणि वैयक्तिक, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वैयक्तिक रीतीने कुणा कुणाला तो ओळखत होता, या गोष्टी या पत्रावर फारच प्रभाव पाडणार आहेत. आता सगळ्यात अगोदर सर्वसाधारणपणे जर आपण त्या मंडळीबद्दल विचार केला तर कलस्य, त्या मंडळीबद्दल विचार करत असताना कलस्य हे एक शहर होतं जे आशिया भागातील आपल्याला पाहायला भेटतं की फ्रुग्रिया जो प्रदेश होता किंवा प्रांत होता, रोमी प्रांत, त्या प्रांतामधील एक शहर म्हणजे कलसे शहर. आणि जर आपण पाहिलं तर लायकस, खोरं जे होतं, आणि विशेष करून लावदिकिया, जे एक मोठं शहर होतं त्याच भागामध्ये, त्याच्या पूर्वेला आपण म्हणू शकतो की कलसे नावाचं हे एक शहर आहे किंवा होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जर तुम्ही त्या शहराबद्दल पाहिलं, ज्यावेळी पौलाने पत्र लिहिलं आणि त्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पाहिजे तितकं मोठं असं ते शहर नसावं, असं पुष्कळ जे अभ्यासक आहेत ते म्हणतात. आणि अशा ठिकाणी पौलाची जास्त अधिकृत असे पत्र आपल्याला पाहायला भेटणार नाही. फक्त एक हे पत्र आपण कलस येथील मंडळीसाठी पाहू शकतो. कारण त्याबद्दल पाऊल अध्याय 2 वचन 1 मध्ये बोलतो, जिथं तो म्हणतो, कारण तुमच्यासाठी, लाउदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही, बघा, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे. तर इथं काही गोष्टी तो बोलत आहे. एक तर म्हणतो तुमच्यासाठी, तर इथं तुमच्यासाठी म्हणजे जे त्याचे मित्र परिवार होते त्याच्याबद्दल बोलतो, ज्यांना तो ओळखत होता. लावदिकिया येथील लोकांसाठी तो म्हणत आहे. तर जी आणखी त्या जवळपास असणाऱ्या गावामध्ये असणारी जी मंडळी, आणि तो काय म्हणत आहे की इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्या मंडळीतील असे काही लोक ज्यांनी पौलाला आपल्या नेत्रांनी पाहिलेलं सुद्धा नव्हतं, असे पण काही लोक त्या ठिकाणी होते. आणि पौलाने सुद्धा त्या लोकांना, पूर्ण त्या मंडळीला आपल्या नेत्रांनी पाहिलेलं नव्हतं. तर त्यातून आपण पाहतो की पौल कलस येथे त्याने कधी तो त्या त्या मंडळीला त्याने भेट दिलेली नव्हती. पण तरी सुद्धा पौलाची कलसे येथील मंडळीबद्दलची कळवळा किंवा त्याची त्याची काळजी आपल्याला इथं पाहायला भेटते. आपल्याला पाहायला भेटतं कलसे येथे मग मंडळी जी आहे त्याची सुरुवात कशी झाली. जर पॉल त्या ठिकाणी गेलेला नव्हता, तर तिथं मंडळी स्थापन कशी झालेली आहे. तर आपल्याला माहित आहे की पॉल इफिस येथे आला, तिथं त्याने 3 वर्ष सेवा केली. आणि त्या काळामध्ये तिथं एपफ्रास नावाचा जो व्यक्ती आहे, तो त्या ठिकाणी पौलाच्या संपर्कामध्ये आला. त्याने पौलाकडून, आपल्याला पाहायला भेटतं, पौलाने त्याला सुवार्ता सांगितली, त्याचं जीवन बदललं. आणि हा एपफ्रास जो आहे तो इफिस मधून पुन्हा कलस या ठिकाणी गेला आणि त्याने आपल्या घरी, त्या गावी जाऊन त्याने सुवार्तेची घोषणा केली. आणि हा जो एपफ्रास होता, ज्याचं जीवन बदललं गेलं, आणि त्याने जी सुवार्तेची घोषणा केली, त्या ठिकाणी त्याद्वारे अद्भुत रीतीने कार्य घडून आला आणि कलसे त्या ठिकाणी मंडळीची स्थापना झालेली आहे. आता पॉल जो आहे पत्र रोम येथून लिहित आहे, मी जे अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 60 ते 62 या काळामध्ये त्यांनी हे पत्र लिहिलं असावं. तुरुंगात तो होता त्यावेळेस, बंदिवासात होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की इफिस्करास पत्र, त्याचप्रमाणे फिलेमोन आणि कलसेकरास पत्र, हे अगदी नाही का समकालीन, अगदी जवळपासच्याच काळामध्ये ही पत्र त्याने लिहिलेली असावी. आणि विशेष करून इफिस्करास पत्राच्या जवळपास समकालीन हे लिहिलं गेलेलं असावं. आणि सुरुवातीला विशेष करून तुखिक जो आहे, तुखिक जो व्यक्ती होता, तो या कलस येथील मंडळीचा एक सभासद होता. त्या तुखिकाकडे पौलाने फिलेमोन आणि कलसे
करांचं पत्र, हे दोन पत्र त्याच्यासोबत पाठवलं आणि त्याच्यासोबत आणखी एक मोठी कामगिरी त्याच्यावर सोपवलेली होती, ती म्हणजे की फिलेमोन जो आहे, तो जो श्रीमंत व्यक्ती होता कलसेमधील, त्याच्या घरचा एक जो गुलाम होता, तो काही गोष्टी घेऊन त्या ठिकाणाहून पळून गेला होता आणि तो पौलाच्या संपर्कामध्ये आला आणि तिथं त्याचं जीवन बदललं गेलं. आणि मग पाऊल जो आहे त्या गुलामाला सुद्धा तुकिका सोबत पुन्हा कलसे त्या ठिकाणी पाठवितो, जेणेकरून तो जो आहे आता प्रभूमधील बंधू आहे. आणि मग तो जो गुलाम आहे त्याला फिलेमोनाने स्वीकारावं म्हणून पाऊल जो आहे त्याच्यासोबत आणखी एक पत्र घेऊन पाठवतो, आणि ते म्हणजे फिलेमोनाला लिहिलेलं पत्र, नाही का. आणि ज्याच्यामध्ये पाऊल विनंती करतो की तू त्याला आपला भाऊ म्हणून तू स्वीकार, नाही का. आता तो अगोदर गुलाम होता, परंतु आता ख्रिस्तामध्ये तो आपला बंधू झालेला आहे. आणि ते दोन्ही पत्र, आणि विशेष करून हा जो अनेसिम जो होता, त्याला घेऊन तुखिक जो आहे तो कलसे या ठिकाणी येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला शिकायला भेटतं फिलेमॉन 23व्या वचनामध्ये, जिथं सांगितलेलं आहे की एपफ्रास जो होता तो पौलासोबतच रोम मध्ये त्या ठिकाणी थांबलेला आहे. कदाचित अनेक काही सूचना जो आहे पौल त्याला देत असावा. आणि मग आपण पाहतो की नक्कीच पौलाने कधी या शहराला भेट दिलेली नव्हती. पण आपण पाहतो की वैयक्तिक रीतीने पुष्कळ लोकांना पाऊल जो आहे तो ओळखत नव्हता, आणि बरेचसे लोक जे आहेत त्यांनी पौलाला आपल्या नेत्रांनी पाहिलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा पौलाने त्यांना लिहिलेलं जे पत्र आहे त्यावरून आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून त्यातून आपण पाहतो की पौलाची प्रीती त्या मंडळीवरील, आणि विशेष करून कलसेमध्ये राहणारा जो होता फिलेमोन, त्याला सुद्धा लिहिलेल्या पत्रावरून आपण पाहतो की पौलाचं जे नातं होतं त्या मंडळीसोबत, नाही का, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तर ते आपण आणखी जवळीकतेने समजू शकतो. आता पौलाचं जर आपण पाहिलं तर कलसे येथील लोकांशी अप्रत्यक्ष, नाही का, काही प्रतिनिधींद्वारे त्याचा संपर्क होता, जसं एपफ्रास, फिलेमोन, अनेसिम, तुखिक, नाही का. तर हे लोक जे होते हे कलसे येथे राहणारे लोक होते, ज्यांना पौल ओळखत होता, आणि हे समोरासमोर भेटलेले लोक होते. तर मग नक्कीच यांनी पौलाबद्दल कलश येथील लोकांना सांगितलेलं असावं, आणि म्हणून कलश येथील लोकांनी जरी नेत्रांनी पौलाला पाहिलं नाही, पण कानाने ऐकलेलं आहे पौलाबद्दल, आणि पौलाची जी शिकवण आहे ती या लोकांद्वारे त्या मंडळी पर्यंत गेलेली आहे. आणि त्यामुळे मंडळी सुद्धा पौलावर प्रीती करताना दिसते, आणि मंडळीने सुद्धा पौलासाठी काही गोष्टी लिहिलेल्या आपल्याला दिसतात, ज्या एपफ्रास जो आहे तो पौलापर्यंत घेऊन जातो आणि पौलाला तो सांगतो. आणि आपण पाहतो की पाऊल एकीकडे या मंडळीसाठी प्रार्थना करताना दिसतो, तर त्यासोबतच ही मंडळी सुद्धा साठी प्रार्थना करताना दिसत आहे. जर तुम्ही पौलाची प्रार्थना पाहिली तर अध्याय 1 वचन 9 मध्ये पाहायला भेटतं की जिथं पहा वचन 8 आणि 9 मध्ये तो म्हणतो की आत्म्याची योग्य उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळवलेलं आहे. कुणी कळवलं? तर एपफ्रासने. ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. प्रत्येक पौलाच्या प्रार्थने माग काहीतरी मुख्य उद्देश होता, आणि प्रत्येक पत्राबद्दल विचार करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदी स्पष्ट होणाऱ्या होत्या. त्याच्या प्रार्थनेमध्येच त्याच्या पत्राचा गाभा आपल्याला मिळतो, आणि इथं सुद्धा त्याच्या प्रार्थनेमध्ये खऱ्या रीतीने या पत्राचा गाभा आपल्याला मिळाला. एक तर आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी ज्यावेळेस तो बोलत आहे, तर इथं काहीतरी ज्ञानाबद्दल आणि बुद्धीबद्दल चालू होत्या मंडळीबद्दल मध्ये, आणि ते आपण पुढे शिकणार आहोत. बरं, कलसेकरांनी पौलाची सेवा केली. पौलाने कलसेकरांवर प्रेम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कलसेकर, इपफ्रास आणि सीम यांनी पौलाला तुरुंगामध्ये भेट दिलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि विशेष करून अ, अ, कलसेकर मंडळीने सुद्धा पौलाकडे या लोकांना, इपफ्रासला किंवा तुखिक सारख्या लोकांना पाठवलं असावं. आणि त्यातून आपण पाहू शकतो की कलस येथील मंडळी सुद्धा पौलासाठी प्रार्थना करायची. नक्कीच वैयक्तिक रीतीने भेटलेले नव्हते, पण खरंच ही जवळीकता किती अद्भुत आहे. ख्रिस्ताच्या सुवार्तेने झालेली बांधिलकी आणि ख्रिस्तामधील कुटुंब एकत्रित येणं
आणि त्यांच्यामधील प्रीती, त्यांच्यामधील कळवळा हे किती अद्भुत आहे आपल्याला यातून शिकायला भेटतं. बरं, तर हे सर्वसाधारणपणे पौलाचं त्या मंडळी सोबतचं जे नातं आहे त्याबद्दल आपण पाहतो. आता वैयक्तिक नातं जर आपण पाहिलं तर कलसेमध्ये अनेक मित्र होते जे आपण अगोदरही पाहिले, पुन्हा आपण पाहू शकतो. आणि हे केवळ त्याचे फक्त ओळखीचेच लोक नव्हते, तर वैयक्तिक घनिष्ठ नातं असं प्रस्थापित झालेलं होतं त्या लोकांसोबत पौलाचं. ज्यापैकी अनेक पौलासोबत सुवार्थ सेवेमध्ये सुद्धा सहभागी होते. जसं त्यातील काही लोकांचं नाव पाऊल घेताना दिसतो, जसं फिलेमोन. जर तुम्ही पाहिलं फिलेमोनाला, त्याच्यामध्ये वचन 1 आणि 2 मध्ये काही लोकांचं नाव पाऊल घेतो जे कलसे येथील होते, जसं फिलेमोन, आफिया आणि आर्खिप. आणि जर तुम्ही वचन 1-2 बारकाईने पाहिलं तर तो म्हणतो, आपला प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला, तुला आमची बहीण अफिया हिला, आणि मग तो म्हणतो आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला. तर हे जे नाव आहे ना, ते आपल्याला त्यातून शिकायला भेटतं की पौलाची यांची घनिष्ठ मैत्री होती, घनिष्ठ ऐक्य होतं. त्यांना तो अगदी जवळीकतेने ओळखत होता, जे कलसे या ठिकाणी राहणारे होते. आता इथं काही नाव आहे, फिलेमोन आहे, अफिया आहे आणि अर्खिप्पा आहे. तर फिलेमोन जो होता तो पौलाचा अगदी जवळचा मित्र होता. आणि तो कलश येथील चांगला प्रसिद्ध, चांगला तो श्रीमंत व्यक्ती असावा, कारण त्याचा गुलाम हा होता आणि सीम त्यानुसार आपण पाहू शकतो. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या घरी ही मंडळी पुष्कळदा जमत असावी. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की आफिया या स्त्रीबद्दल सुद्धा इथे उल्लेख आहे. आणि त्यातून आपण पाहतो की त्या बहिणीला पण तो ओळखत होता. आणि अनेक जे अभ्यासक आहेत ते असे म्हणतात की ही जी बहीण आहे ती फिलेमोनाच्या कुटुंबातील एक सदस्य असावी, बहुधा त्याची पत्नी ती असावी. आणि त्यानंतर पॉल म्हणतो अर्खिप्प, ज्याच्याबद्दल विचार करत असेल तो म्हणतो हा सहसैनिक आहे. तर मंडळीमधील हा प्रतिष्ठित व्यक्ती होता अर्खिप्प. त्याच्या पौलाच्या त्या परिचयावरून आपल्याला शिकायला भेटतं. आणि अनेक लोक म्हणतात की हा सुद्धा फिलेमोनाच्या घरातीलच व्यक्ती असावा, हा कदाचित त्याचा मुलगा असू शकतो. तर पौलाचं हे एक वैयक्तिक नातं आपण पाहतो. त्यानंतर एपोफ्रास जो आहे तो पौलाचा सहसैनिक आपण म्हणतो. कलसेमधीलच तो एक होता आणि तो देखील अगदी सहकारी, सहबंदीवान पौल त्याच्याबद्दल म्हणतो. तो ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, अशा प्रकारे त्याची ओळख करून देतो. तर मंडळीतील एक चांगला तो एक सेवक म्हणून आपण पाहू शकतो एपोफ्रासला. आणि तो पाळक सुद्धा म्हणून आपण पाहू शकतो एपोफ्रासला, कलसे येथील मंडळीचा. तर कलसेकर मंडळीला अ, त्याने पत्र पाठविलं तेव्हा एपोफ्रास जो आहे तो पौलासोबत तुरुंगातच होता. इकडं फक्त तुखिक आणि सिंग ते पत्र घेऊन इकडे येताना आपल्याला दिसतो. आणि विशेष करून अनेसिम हा एक गुलाम होता, ज्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे, जो फिलोमेन कडून पळून गेलेला होता. आणि तो पौलाला भेटला, तुरुंगात त्यांची भेट झाली, तिथं सुवार्थ ऐकली, त्याचं जीवन बदललं, त्याने पौलाची सेवा केली आणि पौलाने त्याला पुन्हा कलसेमध्ये पाठविलं. किती अद्भुत कार्य इथं घडत आहे बघा. तर अशा प्रकारे ही एक छोटीशी पार्श्वभूमी आहे त्या मंडळीबद्दल. आणि अशा आपल्या नेत्रांनी न पाहिलेल्या मंडळीला पौल हे जे मित्र परिवार आहेत त्यांच्याद्वारे तो अनुभवतो की ती मंडळी काय आहे. आणि पौल या मंडळीवर प्रीती करतो. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं त्या मंडळीसाठी तो पत्र लिहितो. आता या पत्र लिहिण्यामागचा उद्देश काय होता, तर पौल तुरुंगात असताना कलस्य शहरामध्ये असणारा त्याचा जो मित्र होता एपफ्रास, तो पौलाला जाऊन भेटलेला आहे. आणि त्याने कलस्य मंडळीमध्ये कोणत्या प्रकारच्या शिकवणी येत आहेत, कोणत्या खोटं शिकवण पसरत चाललेली होती, त्याचा वृत्तांत त्याने विशेष करून पौलाला सांगितलेला आहे. आणि विशेष करून त्याचा प्रभाव कलस्य येथील मंडळीवर आणि लायकस खोऱ्यातील मंडळांवर सुद्धा होत होता. आणि त्यामुळं त्या मंडळ्या धोक्यात येत होत्या. आणि म्हणून त्या ज्या शिकवणी होत्या त्याबद्दल पौलाला त्याने त्याचा वृत्तांत दिलेला आहे. आणि त्या शिकवणी ज्या आहे पुढील प्रमाणे होत्या, ज्या कलस्य मंडळीमध्ये आणि त्याचा प्रभाव त्या आजूबाजूच्या जे विशेष करून लायकस खोरं किंवा लावदिकिया प्रांत आणि इतर ज्या आजूबाजूच्या मंडळ्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रभाव पाडत होत्या.
तर ते त्या चुकीच्या शिकवणी ज्या आहेत त्या आपण तीन महत्वाच्या गोष्टी आपण पाहू शकतो, किंवा तीन हे शिकवणी होत्या. हे खोटं शिकवण देणाऱ्या गोष्टी होत्या, तत्वज्ञान होतं. तर त्यामध्ये म्हणजे ग्रीक तत्वज्ञान, ज्याला गूढवाद सुद्धा म्हटलेला आहे, ज्यामुळे मंडळी गोंधळात पडलेली होती, ज्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नात मंडळी होती. दुसरं यहुदी नियमशास्त्र किंवा यहुदी परंपरा, नाही का, त्याचं पालन करणं, किंवा यहुदी वाद आपण म्हणू शकतो. आणि तिसरं आध्यात्मिक अस्तित्वांची भक्ती करणं, म्हणजे जे अस्तित्वात आहे परंतु ज्यांना आपण आपल्या नेत्राने पाहत नाही, पाहू शकत नाही, अशा गोष्टींची भक्ती करणं, हे सुद्धा भयंकर चालू होतं. आणि ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या मंडळीवर काय करत होत्या, प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि ख्रिस्ताचं कार्य त्याच्या सोबत ह्या गोष्टी ज्या आहेत, भेळ मिसळ यांची करून हे खोटे शिक्षक जे आहेत मंडळी समोर सादर करत होते. आणि मंडळी जी आहे त्यामुळे गोंधळात पडायला लागली होती. आणि म्हणून पॉल जो आहे, ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, तीन महत्वाच्या ज्या शिकवण्या आहेत खोट्या, त्यांना तो काय करत आहे, योग्य रीतीने सुवार्तेच्या दृष्टीने तो काय करत आहे, त्यांचं काय म्हणू शकतो आपण, त्यांचं निरासन तो करत आहे, किंवा अ, 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 त्यांना तो त्यांना तो खारीज करत आहे, नाही का. तर सगळ्यात पहिलं ग्रीक तत्वज्ञान. तर ग्रीक तत्वज्ञान किंवा गूढ ज्ञानवाद, दुसऱ्या भाषेत आपण याला म्हणू शकतो. अ, हे जे आहे हे प्रत्येक काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि विशेष करून जर तुम्ही मासिदोनिया भाग, विशेष करून आशिया जर भाग तुम्ही पाहिला, मासिदोनिया, आपण जसं विविध गावं पाहिले, फिलिपे, इफिस, त्यानंतर थेसलोनिका पहा, तुम्ही अ, इतरही जी गावं आहेत आजूबाजूचे, इवन अथेन्स, तुम्ही जर ह्या सर्व गावांचा अभ्यास केला, या शहरांचा अभ्यास केला, तर तिथं मोठ्या प्रमाणात ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता, मोठ्या प्रमाणात. आणि ग्रीक तत्वज्ञान खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी काही यहुदी पण होते, आणि म्हणून यहुदी यहुदी लोकांचं पण शिकवण त्या ठिकाणी होते. आणि वेगवेगळ्या प्रकारे लोक जे आहेत, अ, आपल्या आपल्या परंपरा, आपली शिकवणी, त्याला त्याला मानणारे ते होते. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचं जीवन बदललं गेलं, मंडळी ओपन झाले, त्या मंडळीमध्ये सुद्धा हे तत्वज्ञान आणि हे जे खोटं शिक्षण आहे ते शिरायला लागलेलं आहे. आणि आजही तशाच प्रकारे तुम्हाला पुष्कळ गोष्टी पाहायला भेटतील. तर अ, गूढ ज्ञानवाद किंवा ग्रीक तत्वज्ञान याबद्दल थोडक्यात आपण पाहूया. पहिल्या शतकामध्ये आपण पाहतो भूमध्य सागरीय जगामध्ये, जर आपण पाहिलं तर धार्मिक आणि बौद्धिक विचारामध्ये जर पाहिलं तर असं स्पष्ट फरक नव्हता. तत्वज्ञान हा जो शब्द आहे, सामान्यपणे जर आपण पाहिलं तर तो त्या काळामध्ये जर पाहिलं तर गूढ जे धर्म आहेत, रहस्यवादी काहीतरी रहस्य, नाही का, जे काहीतरी त्याचा आपण शोध लागणं, नाही का, अचानक काहीतरी भेटणं, त्याच्याबद्दल ते आठवण करून देणार होतं, काहीतरी रहस्य, नाही का. तर हे जे आहे गुप्त ज्ञान आणि बुद्धी याचा त्यामध्ये समावेश होता. याच्यामध्ये काहीतरी रहस्य दडलेलं असं ते लोक शिकवायचे. आणि हे जे आहे हळुवारपणे मंडळीमध्ये प्रवेश करत होता. आणि त्यालाच खारिज करण्यासाठी अध्याय 2 मध्ये वचन 1 ते 4 मध्ये पाऊल काय म्हणत आहे बघा, कारण तुमच्यासाठी, लाउदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहित व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री, ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी. तर का बरं पॉल वारंवार ज्ञानाबद्दल बोलत आहे? आपण पाहिलं की तो प्रार्थना सुद्धा म्हणत आहे की ज्ञानाबद्दल, नाही का, देव पिता आणि ख्रिस्ताबद्दलच्या ज्ञानात तुम्ही वाढावं. तर आध्यात्मिक ज्ञानाबद्दल तो बोलतो. तर पॉल वारंवार ज्ञानाबद्दल ज्ञानाबद्दल इथं बोलताना आपल्याला दिसल. आणि तो काय म्हणत आहे की ज्ञानाची पूर्ण खात्री, ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी, देवाचे रहस्य, इथं ज्ञान, इथं रहस्याबद्दल तुम्हाला पाहायला भेटल. म्हणजे काय आहे, तो म्हणतो की आता रहस्य असं काय राहिलेलं नाही. ते म्हणजे काय म्हणे, पित्याचं आणि ख्रिस्ताचं पूर्ण ज्ञान, ते रहस्य काय आहे, खुद्द देवाचं योग्य ज्ञान होणं. आणि तो म्हणतो की आता
ते रहस्य उघड झालेलं आहे. त्या रहस्य ते जे गुप्त निधी आहेत, हे गूढ ज्ञानवादातील एक भाग होता, की अरे आम्हाला जे आहे ना, रहस्यमय गोष्टी आवडतात ऐकायला, रहस्यमय कहाण्या आवडतात आम्हाला ऐकायला, आणि हे जे आहे ते आमच्या ज्ञानात भर पाडतं. इथं असं झालं, इथं ते झालं, इथं असं होतं, ते काय घडलेलं आहे, आणि नवीन आम्ही आणखी काय शोधून काढू शकतो, नाही का. तर तो म्हणतो की अरे त्याच्याही पेक्षा अगाध रीतीने गुप्त निधी, अगदी इतका तो साठा आहे त्या खजान्याचा, की जो खजाना तुम्ही कितीही प्रयत्न केला आणि तुमच्या स्वतःच्या बळाने कधीच सापडू शकला नसता. तो खजाना ज्ञानाचा आणि बुद्धीचा आहे. आणि तो गुप्त निधी, तो म्हणतो की आम्हाला सापडलेला आहे, आणि तो खुद्द ख्रिस्तामध्ये आहे. आणि पहा, हे काय आहे बरं, ख्रिस्ताशी संयुक्त होणं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे गुप्त निधी पाहायला भेटतील. आणि म्हणून तो म्हणतो की लागवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये, म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे. पौलाच्या शब्दावरून आपण पाहू शकतो, इथं तो रहस्य, बुद्धी, ज्ञान असे शब्द इथं वापरत आहे. तर हे शब्द जे आहेत, तत्वज्ञान किंवा गूढ ज्ञानवाद, या लोकांसाठी हे जे शब्द आहेत, रहस्य, बुद्धी, ज्ञान, हे सामान्य अशी गोष्ट होते, नाही का. आणि ते फार महत्व द्यायचे या गोष्टीला. आपण करिंथ पत्रामध्ये सुद्धा पाहतो की जे हेलेने आहेत, ते ज्ञानाचा शोध करतात, नाही का. ज्ञानाचा काय, इथं काय होईल, नाही का. अरे इथं असं झालं, जसं आपण जर मते वर्तमानामध्ये पाहतो, मला असं वाटतं जिथं मला असं वाटतं लूक की मतेमध्ये, जिथं जे मागी लोक नाही का, त्या ताऱ्याकडे पाहून अ, ते अगदी प्रवास करत करत, अगदी 2 वर्षाचा प्रवास करत ते ख्रिस्ताला भेटायला आले. तर हे जे लोक आहे ना, तशाच प्रकारचे लोक होते, ग्रीक तत्वज्ञानी काहीतरी, नाही का. मग ते ते रहस्य कुठं शोधायचे, अंतराळात, जमिनीत, किंवा पाणी, किंवा जे गोष्टी आहेत त्यामध्ये ह्या गोष्टी रहस्य शोधण्याचा ते प्रयत्न करायचे. आणि विशेष करून अ, पॉल म्हणत आहे की खऱ्या रीतीने हे रहस्य, बुद्धी आणि ज्ञान केवळ तुम्हाला ख्रिस्तामध्ये आढळेल, केवळ ख्रिस्तामध्ये येते आहे. आणि अध्याय 2 वचन 8 मध्ये पहा, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. पौलाची काळजी इथं आपल्याला पाहायला भेटते. तो म्हणत आहे, अगदी स्पष्ट करत आहे इथं, खोट्या शिकवणीला तो इथं म्हणतो की माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षण, असं तो म्हणत आहे. आता इथं तत्वज्ञान आणि निरर्थक फसवणूक अशी शीर्षक तो या ठिकाणी देतो. तर त्या खोट्या शिकवणीला अ, सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे, जर तुम्ही ग्रीकमध्ये तत्वज्ञान या शब्दाबद्दल जर पाहिलं, तर हा जो शब्द आहे, बौद्धिक किंवा तर्कशुद्ध अभ्यासासाठी नसून परंपरावर आधारित धार्मिक ज्या अंधश्रद्धा आहेत त्याला दाखवणारा हा शब्द होता. आणि हे जे वचन आहे, अगदी स्पष्ट रीतीने यातून हे स्पष्ट होत आहे की कलसेमधील खोटे जे शिक्षक होते, ते ग्रीक धर्म किंवा गूढ ज्ञानवाद जो होता त्यावर त्यांचा विश्वास जो आहे तो आधारलेला होता, त्याच्या पद्धती ज्या होत्या त्यावर ते आधारलेलं होतं. आणि मंडळीमध्ये सुद्धा ते तेच घेऊन येण्याचा प्रयत्न करत होते. ख्रिस्ती विश्वासामध्ये सुद्धा त्याच गोष्टी पुष्कळ प्रमाणात स्वीकारल्या जात होत्या. आणि म्हणून पॉल जो आहे, आणि विशेष करून प्रेषितांनी जी शिकवण दिलेली होती, त्या तत्वांऐवजी गूढ ज्ञानवाद, काहीतरी आम्हाला भेटल, नाही का. अ, अ, काहीतरी आम्हाला भेटल जे नवीन असणार आहे, आम्ही तरी ऐकत आलो, याच्यापेक्षा काहीतरी नवीन पाहिजे आम्हाला. गूढ ज्ञानवाद तशा प्रकारचा होता. आणि मंडळीमध्ये प्रेषितांनी दिलेलं जे शिकवण आहे, त्या तत्वांचा स्वीकार करण्याऐवजी अनेक लोक जे आहेत यावर अगदी भर देत होते. आजही आपल्या सभोवताली असणाऱ्या मंडळांमध्ये पुष्कळ ठिकाणे अशाच प्रकारे भर तुम्हाला पाहायला भेटतो. काहीतरी घ्यायचं वचन, आणि मला देवाने काहीतरी वेगळं दाखवलंय आणि काहीतरी वेगळं सांगितलंय, नाही का. स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे काहीतरी मला सांगितलेलं आहे, जे तुम्हाला कोणालाच माहित नाही, जे वचनामध्ये सांगितलेलं नाही.
पण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मला सांगितलेलं आहे. हे सरते शेवटी पुन्हा ग्रीक तत्वज्ञान, गूढ ज्ञानवाद त्याच्याकडे जातं, आणि हे सरते शेवटी मग पाखंडी गोष्टींकडे घेऊन जाणार आहे. तर याबद्दल बोलत असताना डॉक्टर ॲलन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की कलसे 2:8 मध्ये जे सांगण्यात आलेलं आहे, ख्रिस्ताप्रमाणे नसलेलं नाही का, आणि माणसांच्या संप्रदायाप्रमाणे आणि जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेलं जे तत्वज्ञान आहे, आणि ज्या पोकळ भूलथापा आहेत, त्यांच्या योगाने कोणी तुम्हाला ताब्यात घेऊ नये. तर ते डॉक्टर ॲलन या वचनाबद्दल बोलत असताना अशा प्रकारे म्हणत आहेत की इथं मुद्दा जो आहे, पॉल तत्वज्ञानाच्या विरोधात नाहीये. इथं पॉल असं म्हणत नाही की तत्वज्ञानापासून सावध राहा, असं पॉल इथं म्हणत नाही. तर इथं पॉल त्या तत्वज्ञानापासून सावध राहा म्हणत आहे. त्या तत्वज्ञानापासून सावध राहा म्हणत आहे. म्हणजे तो एका विशिष्ट तत्वज्ञानाबद्दल बोलत आहे, जे कलसेकरांनी टाळलं पाहिजे होतं. ते तत्वज्ञान म्हणजे काही जे अभ्यासक आहेत ते म्हणतात की कलसेचं पाखंडी शिक्षण, पाखंड नाही का, जे आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला भेटत आहे, जिथं पॉल त्याचा विरोध करताना आपल्याला दिसतं. आणि पॉल म्हणत आहे की पहा, कलसीकरांनी देवासोबतच्या सहवासाचं साधन आणि विशेष करून देवासोबत योग्य संबंध किंवा नातं प्रस्थापित करण्याचं साधन म्हणून जर ख्रिस्ताला सोडून जर कोणत्या गोष्टीला जर ते प्राधान्य देत असतील, तर ते त्याद्वारे ख्रिस्ताला कमी लेखत आहे. मग इकडं गूढ ज्ञानवाद पण आला त्यामध्ये. आमचे अनुभव, विधी, प्रथा किंवा कोणत्या आध्यात्मिक शक्ती नाही का, जर ह्या गोष्टी असतील तर त्याद्वारे आम्ही ख्रिस्ताला कमी लेखतो नाही का. आणि म्हणून जेव्हा पाऊल जो आहे तत्वज्ञानापासून सावधरा म्हणत आहे, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की पॉल म्हणत आहे की ज्या गोष्टी जिथं ख्रिस्ताचं गौरव कमी करणारे आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला नाही का डाग आणणारे आहे, त्याचं परिपूर्ण कार्य, त्याचं जीवन, त्याचं दैवत्व, त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व, त्याची महानता, त्याचं येणं, त्याचं जगणं, त्याचा मृत्यू, पुनरुत्थान, त्याचं स्वर्गात जाणं, पुन्हा येणं, आणि तो महान प्रभू सर्वाधिकारी देव आहे. जर त्याच्या या तत्वाला, ख्रिस्ताला, खुद्द ख्रिस्ताला, ते कोणतंही तत्व असू द्या, ते कोणत्याही प्रकारचं ज्ञान असू द्या, ते जगाच्या दृष्टीने कितीही मोलवान असलं, पण जर ते ख्रिस्ताला जर कमी करत आहे, तर त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहावं. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व ज्ञान, सर्व नियम आणि सर्व तत्वज्ञानांचा आणि सर्व अधिकाराचा तो मस्तक आहे. आणि म्हणून त्याच्यापासून जर कोणत्या गोष्टी तुम्हाला दूर घेऊन जाणाऱ्या आहेत, मग ते ज्ञान असेल किंवा मग इतर कोणतीही गोष्ट असेल, त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहावं, पॉल अशा प्रकारे बोलत आहे. आता ग्रीक तत्वज्ञानाबद्दल बोलत असताना त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं शिकवण होती, ती म्हणजे काय, तपश्चर्या. तपश्चर्या आपल्याला माहितीये का, त्याला अजून काही शब्द आपण म्हणू शकतो. तपश्चर्या म्हणजे ज्यामध्ये भौतिक सुखाचा त्याग करणं नाही का, देहाला वेदना देणं, हे तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला भेटेल नाही का. आणि ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर विवाह करू नये, नाही का, इतकंच अन्न खाल्लं पाहिजे. तर आणि कशा प्रकारे आपल्या देहाला तुम्ही जितकं ताडण कराल, कारण हे लोक जे आहेत ते अशा प्रकारे मानतात की देह हा वाईट आहे, आणि म्हणून तुम्ही जितकं शरीराला त्रास द्याल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही तेवढं देवाजवळ येता, तुम्ही तेवढं देवाजवळ उभे राहता, म्हणून तुम्ही नाही का तुमच्या शरीराला, तुमच्या देहाला ताडना द्या. तुम्ही जगापासून दूर व्हा. तुम्ही अगदी त्या जंगलात राहा. तुम्ही ह्या गोष्टी खाऊ नका. इतकंच अन्न तुम्ही खायला पाहिजे, आणि तुम्ही अशाच प्रकारे राहायला पाहिजे. तुम्ही हे करू नये, तुम्ही ते करू नये नाही का. अशा अनेक गोष्टी पाहायला भेटतील. त्याला पॉल काय म्हणत आहे, जगाचं प्राथमिक शिक्षण म्हणत आहे. तो म्हणतो की पहा, 2 अध्याय कलसे 2:20 मध्ये, की तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर जगात जगत असल्यासारखं विधींच्या स्वाधीन का होता नाही का. आणि तेच पुढे तो म्हणतो, हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको. तर हे जे आहे ना, हे काहीतरी देहाला दंडन करणं अशा प्रकारे आहे.
नाही का. तो म्हणतो की अशा प्रकारच्या उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसांच्या ज्ञानाचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता म्हणे. हे विधी आहेत नाही का. अरे हेच नका करू, अरे हेच खाऊ नका, अरे हेच चाखू नका, याला स्पर्श करू नका आणि असं करू नका नाही का. आणि त्याद्वारे तुम्ही काय होता, अधिक पवित्र होता. आणि हे शिक्षण भयंकर आहे. आणि गूढ ज्ञानवादामधील हा एक 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 भाग होता शिक्षणाचा. आणि म्हणून पाऊल म्हणतो की अरे असं का तुम्ही त्याच्या स्वाधीन होता. वचन 23 मध्ये तो म्हणतो की याला स्वेच्छेने योजिलेली उपासना, लिनता व देहदंडन यावरून ज्ञान म्हणतात खरे म्हणे. याला खरं तर तुम्ही कशाला ज्ञान म्हणायचे ते, हा ज्ञानवाद त्याच्यामध्ये काय बरं. काहीतरी वेगळ्या गोष्टींची उपासना करणं, नम्र होणं, लीन होणं आणि देहदंडन अशा प्रकारे म्हणजे आपल्या शरीराला वेदना देणं, त्रास देणं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत. आणि आपल्या तो काय म्हणतो, तरी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही. तो म्हणतो तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हा जो आपला डागाळलेला देह आहे, आपल्यामध्ये जे पाप जे वसलेलं आहे नाही का, अ, ते आणि आपल्या जीवनातील वासना, त्याला ते थांबवू शकतं का? तर बिलकुल नाही थांबवू शकत. तुम्ही पापी आहात, ख्रिस्त विरहित. तुमची कृत्य घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. मग तुम्ही किती काही केलं तर ह्या गोष्टी करू शकणार नाही, नाही का. आणि म्हणून तपश्चर्याबद्दल बोलत असताना विशेष करून किमान दोन कारणांसाठी तो याचा विरोध करत आहे. एक तर जगाच्या प्राथमिक शिक्षण ज्यावेळेस तो इथं बोलतो तर हे दुष्ट आत्म्यांवर, हे अशुद्ध आत्म्यांवर आधारित होतं. हे हे सैतानी शिक्षण आहे. अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. पाऊल तशा प्रकारे भाषा वापरतो. आणि या धड्यामध्ये आपण विशेष करून पुढे आणखी शिकणारच आहोत, जिथं आध्यात्मिक जे अस्तित्व आहे त्यांची 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 उपासना करणं नाही का. मग त्याच्यामध्ये देवदूतांची भक्ती करत होते ते लोक, आणि ह्या गोष्टी भयंकर आहे. तर तपश्चर्येमुळे कोणालाही खरोखर पापाला विरोध करणं शक्य झालं नाही. कधीच कोणी करू शकत नाही, नाही का. आणि त्यामुळे त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. पॉल म्हणतो काहीच फायदा नाही त्याचा म्हणतो. कलसेमधील खोटे जे शिक्षक होते त्यांनी मंडळीच्या खऱ्या शिकवणीसोबत ते जे ग्रीक तत्वज्ञान आहे आणि त्यांचे हे जे विचार प्रणाली आहे त्यांची मिसळ करून त्यांनी मंडळी समोर मांडलेलं होतं. आणि जणू काय त्यांनी असा प्रयत्न केला होता की ज्याद्वारे ज्ञान मिळेल आणि विश्वासणारे जे आहेत त्यांना मोहाविरुद्ध झगडायला त्यामुळं ताकद मिळेल. तुम्ही जर अशा प्रकारच्या ज्ञानवादात, गूढवादात राहिलेले आहात, जे काहीतरी आम्ही केल्यानंतर त्याच्यासोबत ख्रिस्ताने केलेलं कार्य आहे, परंतु त्याच्यासोबत आम्हाला सुद्धा आमच्या शरीराला दंडन करणं गरजेचं आहे. आम्हाला ह्या ह्या गोष्टींपासून हे खाऊ नये, आपण ह्या गोष्टीला आपण स्पर्श करू नये, आपण याचं आपण पालन करू नये. आणि अशा प्रकारे आपण इतके पावले चालावी आणि आपण किती आपल्या देहाला त्रास देऊ. आणि ख्रिस्ताचं कार्य तर आहेच, पण देहाला पण त्रास त्याच्यासोबत आहे. या दोन्ही गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्या तर हे किती चांगलं होईल. आणि पहा अशा प्रकारे तुम्ही मोहाविरुद्ध लढू शकाल. पण पाऊल म्हणतो की नाही, हे सगळं निरुपयोगी आहे. ग्रीक तत्वज्ञान जे आहे त्याच्याबद्दल बोलत असताना तो म्हणतो भयंकर गोष्ट आहे नाही का. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आता आणखी एक समस्या त्या मंडळीमध्ये, ते एकतर ग्रीक तत्वज्ञान हे तर होतच. आपण आणखी पुढे शिकणार आहोत. पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं की काही जे यहुदी लोक होते आणखी, ते लोकांना पुन्हा यहुदी ज्या परंपरा आहेत त्यावर आधारित अनेक चुकीच्या पद्धती त्यांचं अवलंबन करण्यास भाग पाडत होते. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला ही दुसरी समस्या त्या मंडळीमध्ये, आणि दुसऱ्या प्रकारे हे दुसरं आपण काय म्हणू शकतो, आणखी कुठं शिक्षण जे आहे त्या मंडळीमध्ये चालू होतं ते त्याबद्दल सुद्धा पाऊल जो आहे त्याचा त्याचा विरोध करताना, ते खारिज करताना दिसतो पौलाने. विशेष करून मोशेच्या नियमशास्त्रातील जे मूल्य आहे त्याला नेहमी त्याने पाठिंबा दिलेला, त्याने कधीच विरोध केलेला नाही. तो म्हणतो की नियमशास्त्र आपल्यासाठी चांगलं आहे. नियमशास्त्र नेहमी चांगलं आहे कारण देवाने दिलेलं आहे, ते पवित्र आहे नाही का. पण पॉल कुठं आणि कशाबद्दल विरोध करत आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सुवार्तेसाठी तो अनेक पारंपरिक यहुदी पद्धती ज्या आहेत
अ, अ, त्या विशेष करून त्या पद्धती स्वीकारण्यास आणि त्यात सहभागी होण्यास तो तयार होता. अनेक यहुदी पद्धतीबद्दल तो म्हणतो नाही, मला काय प्रॉब्लेम नाही. पण कलसेमधील खोट्या शिक्षकांनी काय केलेलं होतं, जे नियमशास्त्र होतं त्या नियमशास्त्राला त्यांनी अगदी पलटून टाकलेलं होतं. पॉल जो आहे कशाचा विरोध करत आहे, इथं त्यांनी जे खरं मोशेचं नियमशास्त्र आहे त्याचा त्यांनी गैरफायदा घेतलेला होता. गैरउपयोग, गैरवापर ते करत होते. आणि पॉल म्हणतो की मला ही समस्या आहे मंडळीसाठी आणि भयानकता आहे, जिथं तुम्ही पुन्हा आपल्या कर्मकांडांवर येता. आणि म्हणूनच दुसरा अध्याय वचन 16 मध्ये तो म्हणत आहे, तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. काय होत होतं इथं, यहुदी नियमशास्त्रानुसार तो म्हणतो यहुदी नियमशास्त्र हे वाईट नाहीये, ते पवित्र आहे आणि ते योग्य आहे आपल्यासाठी. पण काय प्रॉब्लेम होता, तुम्ही त्या नियमशास्त्राचा गैरवापर करत आहात. त्या नियमशास्त्राचा ते कशासाठी दिलेलं होतं तेच तुम्ही विसरून बसलेले आहात. आणि म्हणून हे खाऊ नये, ते खाऊ नये, आणि हे हा दिवस, तो दिवस, हा काळ आणि तो काळ, आणि ह्या दिवशी इतकं चालायला पाहिजे, हेच करायला पाहिजे आणि असंच व्हायला पाहिजे, नाही का. पुष्कळ ठिकाणी अशा गोष्टी ते करत होते आणि यहुदी नियम मंडळीवर लादले जात होते. जिथं सण, जिथं ऋतू, नाही का, दिवस, आणि काय खायला पाहिजे काय खायला नको, यावर इतका भर दिलेला होता की त्याच्यामध्ये ते खऱ्या रीतीने नियमशास्त्राचा उपयोग, का बरं मोशेचं नियमशास्त्र देण्यात आलेलं होतं तेच विसरून बसलेले होते. तेच विसरून बसलेले होते, ते आपल्याला पाहावयास मिळतं. जे नियमशास्त्र ते लोक शिकवत होते ते मोशेच्या नियमशास्त्राच्या पलीकडे होतं. ते मोशेच्या नियमाला, त्या नियमशास्त्राला विकृत करणार होतो. म्हणूनच दुसरा अध्याय वचन 17-18 मध्ये तो काय म्हणतो, या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत, शरीर तर ख्रिस्ताचा आहे. तो म्हणतो की अरे तुम्ही ज्या गोष्टी पाहतात नियमशास्त्रामध्ये देण्यात आलेल्या अर्पण, ते विधी, आणि विशेष करून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात, निवास मंडप, इस्रायल, आणि मग राजे, संदेश, ते याजक, सर्व गोष्टी तो म्हणतो की एक छायारूप होतं. वचन 18 मध्ये लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक बुद्धीने उगीच गर्वाने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकू देऊ नका. ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःवर घमंड करायला शिकवतील. ह्या गोष्टी तुम्हाला फुगवणाऱ्या आहेत, ह्या तुम्हाला फसवणाऱ्या आहेत, आणि ह्या गोष्टी तुम्हाला ख्रिस्तापासून न कळत दूर घेऊन जाणाऱ्या आहेत. ख्रिस्ताचे परिपूर्ण कार्य त्यावर डाग आणणाऱ्या गोष्टी आहेत. आणि पॉल म्हणत आहे की या गोष्टींपासून तुम्ही सावध असावं. मोशेचं नियमशास्त्र जो आहे त्याच्याबद्दल विचार करत असताना तो इथं म्हणतो की देवदूतांची भक्ती करणं, उपासना करणं, नाही का. आता पहिली गोष्ट, पवित्र दिवस पालन करणं. ते लोक जे होते, ते लोकांनी असे काही दिवस नेमलेले होते जिथं आपल्याला शिकायला भेटतं की ते देवदूतांची उपासना करत होते यहुदी लोक, काही विशेष देवदूतांची. आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण या पवित्र दिवशी देवदूतांची उपासना करावी. पण मोशेचं नियमशास्त्र तसं शिकवत नाहीये. मोशेचं नियमशास्त्र आपल्याला खऱ्या रीतीने देवाच्या उपासनेबद्दल आहे, त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं. त्यानंतर नियमशास्त्रामध्ये काही आपल्याला नियम पाहायला भेटतात, जसं शुद्ध अशुद्धचे नियम, जिथं काही गोष्टी खा, काही गोष्टी खाऊ नका, अशा प्रकारचे नियम दिलेले होते. तर मग ह्या लोकांनी काय केलेलं होतं, अरे आपण इतकंच खायला पाहिजे, आपण हे खाऊ नये, याला आपण स्पर्श करू नये, आपण हे करू नये, ते करू नये, ह्या गोष्टी करत बसलेले होते. परंतु नियमशास्त्रामध्ये का बरं ते नियम देण्यात आलेले होते, हे ते लोक विसरून बसलेले होते. आणि ह्या गोष्टी करण्याद्वारे ते स्वतःवर घमंड करायला लागले होते. आणि म्हणून आणि ते इतकं दाखवून आम्ही फार नम्र आहोत, आणि
आणि देहदंडन करणं किती गरजेचं आहे, नाही का? आणि मग याद्वारे खऱ्या रीतीने ते काय दाखवत होते, ते खऱ्या देवाची उपासना करत नव्हते. आणि खरंच जर पाहिलं तर पाऊल म्हणत आहे की दिवस का दिलेलं होतं, दिवस, वार किंवा ती वेळ त्याबद्दल ते बोलतात ती देवाशी संबंधित आहे म्हणे, देवाशी उपासना करण्यास संबंधित आहे, देवदूतांबद्दल नाही. मग खाण्यापिण्याबद्दल जे नियम दिलेले होते, मग खाण्यापिण्याबद्दलचे नियम यासाठी दिलेले होते की तुम्ही आणि इतर राष्ट्र जे आहेत, तुम्ही वेगळे आहात, तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळं केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी त्या तुमच्या कृतीतून जाणून घ्यावं, कारण ते जे इतर राष्ट्र खात आहेत, ते जे जगत आहेत, त्यांचं जे वागणं आहे आणि त्यांची जी परंपरा आहेत, त्यांची जी संस्कृती आहे, त्यापासून तुम्ही जिवंत देवाची लेकरं या नात्याने तुमच्यामध्ये ते वेगळंपण दिसावं, ही खूण म्हणून ते देण्यात आलेलं होतं. देवाचे विशेष लोक, देवाचे निवडलेले लोक म्हणून ती जणू काय तुमची खूण होती. म्हणूनच ते आहार, काय खावं काय खाऊ नये त्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं. पण तुम्ही तर ते वेगळंच करून टाकलेलं आहे, नाही का? आणि तुम्ही नियमशास्त्राला भ्रष्ट केलेला आहे, पाऊल म्हणतो. आणि म्हणूनच अध्याय 2 वचन 11 आणि 12 मध्ये आपण पाहतो की जे यहुदी लोक, जे खोटे शिक्षक होते, त्यांनी कशा प्रकारे नियमशास्त्राचा दुरुपयोग केलेला होता. आणि म्हणूनच त्यामध्ये आपल्याला सुनता पण पाहायला भेटते, नाही का? सुनतेबद्दल सुद्धा ते बोलत होते. तर त्याबद्दल पॉल म्हणतो की त्याच्या ठायी तुमची सुनताई झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही. बरं, आता पहिली गोष्ट, देवदूतांची सेवा, देवदूतांची भक्ती, ते उपासना करणारे होते यहुदी लोक अनेक. त्यानंतर दुसरी गोष्ट, फारच नाही का देहाला दंडन देणं, जी तपश्चर्या, हा भाग ग्रीक संस्कृतीमध्ये होता, तोच यहुदी लोकांनी स्वतःमध्ये सुद्धा घेतलेलं होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं की नियमशास्त्रामध्ये सुद्धा काय हे खाऊ नका, हे याला स्पर्श करू नका, हे करू नका, देहाला दंडन, ह्या गोष्टी होत्या. तर मग याचा अर्थ हे जी ग्रीक संस्कृती आहे त्याच्याशी हे मिळतं जुळत आहे, आणि मग चला हे मंडळीमध्ये आणायला पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन आता सुनता ही कृती जी आहे त्याबद्दल सुद्धा ते बोलत होते. पण पॉल जो आहे तो म्हणत आहे की तुमची सुनता झाली आहे, ती माणसांच्या हातून झाली नाही. ती तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झालेली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला, तर ती सुनता काय आहे? मग त्याचं उलगडा पाऊल देत आहे. तुम्हाला देहाच्या सुनतेची का गरज नाहीये? कारण ख्रिस्तामध्ये तुमची सुनता झालेली आहे. आणि जे खोटे शिक्षक शिकवत होते की जर तुम्हाला देवासमोर नीतिमान म्हणून उभं राहायचं आहे, तर नक्कीच ख्रिस्ताने केलेलं कार्य आहे, देवाची कृपा आहे, नक्कीच आहे, पण तुम्हाला तुमची सुनता करावी लागेल. त्यामुळं तुम्ही खऱ्या रीतीने देवाच्या गटातील लोक आहात, तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात, तुम्ही इस्रायल राष्ट्रामधील एक भाग, तुम्ही त्याद्वारे व्हाल. पण पाऊल म्हणतो की नाही, तुमची सुनता झालेली आहे. आणि त्या सुनतेचा संबंध पाऊल आत्मिक बाप्तिस्म्याशी जोडतो, जो बाप्तिस्मा आपल्या तारणाच्या वेळी होतो, ज्या दिवशी मला ख्रिस्ताच्या सुवार्तेने माझ्या हृदयाचा ठावा देवाचा आत्मा घेतो, मला आत्मिक रीतीने जिवंत करतो, ज्या दिवशी मला ख्रिस्ताची जाणीव होते, ज्या दिवशी खरा पश्चाताप माझ्या हृदयात तो निर्माण करतो, खरा विश्वास, तारणदायी विश्वास तो उत्पन्न करतो, ज्याद्वारे मी ख्रिस्ताला माझा प्रभू तारणारा म्हणून अगदी खाली रिकाम्या हाताने मी स्वीकारतो. पाऊल म्हणतो की तोच क्षण आहे, तीच तर खरी सुनता आहे. कारण जिथं तुम्ही तुमच्या देहाला तुम्ही जुगारता, जिथं तुम्ही आता ख्रिस्तासाठी जगता, जगासाठी जगत नाही, जिथं तुम्ही तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, नाही का? तर मग त्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटते. आणि म्हणून तो म्हणतो की आता तुम्हाला त्या देहाची सुनता करण्याची गरज नाही. थोडक्यात आपल्याला शिकायला भेटतं की कलसेकरांना लिहिलेलं हे जे पत्र आहे, यामध्ये पॉल मोशेच्या नियमशास्त्राच्या गैरवापराच्या विरोधात बोलत आहे. कारण तो इथं नियमशास्त्राला विरोध करत नाही, तर उलट पाऊल म्हणतो की मोशेचं नियमशास्त्र देवाकडून आलेलं आहे, हे नैतिक आहे. आणि हे आपल्याला नीतिमान देवाबद्दल मार्गदर्शन करणार आहे, देवाचं पावित्र्य प्रकट करणार आहे.
तो म्हणतो की नियमशास्त्रामुळेच गलती पत्रामध्ये आपण पाहतो की आपल्याला समजतं की पाप काय आहे. तो म्हणतो खून करू नको हे पाप आहे, मला नियमशास्त्रामुळे कळालेलं आहे. नियमशास्त्र मला नीतिमान देवाला प्रगट करतं. नियमशास्त्र माझी पापी वृत्ती मला दाखवितं की मी किती पाप आहे. नियमशास्त्र जे आहे खरा माझा आरसा आहे. नियमशास्त्र मला त्या परिपूर्ण नैतिक नीतिमत्वाकडे बोट दाखवणार आहे की अरे तू पापी आहेस, तू भ्रष्ट आहेस, तू अनितिमान आहेस, तू स्वतःच्या बळावर कधीच देवासमोर उभं राहू शकत नाही. पहा देव किती नीतिमान आहे, तो किती शुद्ध आहे, तो किती पवित्र आहे. आणि जर तुला त्याच्या समोर उभं राहायचं आहे तर तुला त्या प्रत येण्यासाठी, तिथं उभं राहण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी, त्याच्या समोर उभं राहण्यासाठी तुला त्या नीतिमत्वाची गरज आहे. आणि हे नीतिमत्व तुझ्या कृतीद्वारे येणार नाही, तुझ्या प्रयत्नांनी येणार नाही, तुझ्या कोणत्याच कृतीने येणार नाही, कारण तू अनितिमान आहेस. आणि म्हणून ये तुला मी अशा नीतिमत्वाची असं नीतिमत्व दाखवत आहे जे तुला त्या नीतिमान देवासमोर उभे करेल. आणि ते नीतिमत्व खुद्द ख्रिस्त आहे. म्हणूनच गलतीकारास पत्रामध्ये नियमशास्त्राला बालरक्षक म्हटलेलं आहे, जे आपल्या बोटाला धरून खऱ्या नीतिमत्वाकडे आपल्याला ते घेऊन येतं. पाऊल म्हणतो वाईट नाहीये, पण त्याचा गैरवापर तुम्ही करत आहे, त्याबद्दल पाऊल बोलत आहे. मग ग्रीक तत्वज्ञान त्याबद्दल आपण शिकलो, यहुदी भ्रष्ट शिकवण आपण त्याबद्दल पाहिलं. तिसरी आणखी एक समस्या यामध्ये होती, ती म्हणजे काय? आध्यात्मिक अस्तित्व. आध्यात्मिक गोष्टी ज्या आपल्या नेत्रांना न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याबद्दल कलसे मंडळीमध्ये सुद्धा आणि त्या भागामध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा आणि यहुदी परंपरेमध्ये सुद्धा त्याची उपासना केली जायची. मग काय आहे त्या गोष्टी? कलसे मंडळीमध्ये जर आपण पाहिलं तर जे आध्यात्मिक किंवा आत्मिक जे आहे, ज्याला आपण पाहू शकत नाही पण जे अस्तित्वात आहे, त्याकडे अ, त्यांची उपासना करण्याकडे हे खोटे शिक्षक जे होते ते मंडळीला आकर्षित करत होते. किमान तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या आध्यात्मिक अस्तित्वांची उपासना करणं किंवा या आध्यात्मिक अस्तित्व कशाबद्दल ते उपासना करायचे त्याबद्दल आपल्याला आठवण करून देईल. एक म्हणजे देवदूतांची उपासना, दुसरं म्हणजे सत्ताधीश आणि अधिकार त्यांची ते उपासना करायचे. आणि तिसरं म्हणजे, कारण तुम्ही जर पाहिलं तर ग्रीक संस्कृतीमध्ये आणि रोमी साम्राज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रोमी जो सम्राट होता त्याचं जे नाणं होतं, त्याचं जे कर होतं बघा, त्या करावर लिहिलं जायचं की तो खुद्द देवाचा पुत्र आहे. जर तुम्ही शुभवर्तमानाचा जर अभ्यास केला, तिथं तुम्हाला शिकायला भेटेल, जिथं जिथं ख्रिस्त म्हणतो की कैसराचं ते कैसराला द्या, आणि तिथं कुणाचा आहे म्हणे हा जो मुखवटा आहे कुणाचा आहे. आणि जर ग्रीक संस्कृतीनुसार आणि रोमी त्या संस्कृतीनुसार जर पाहिलं तर त्या नाण्यावर जे आहे ते लिहिलं जायचे, ते म्हणजे काय? देवाचा पुत्र नाही का. आणि मग त्यातून आपण पाहू शकतो की सत्ताधारी, सत्ताधीश किंवा शासक नाही का. तर ही जी परंपरा होती मंडळीमध्ये खोटे शिक्षक घेऊन येत होते. तिसरं म्हणजे काय? जगाचं प्राथमिक शिक्षण. तर या तीन समस्या त्या आपल्याला आध्यात्मिक अस्तित्वांची भक्ती उपासना करणं त्याबद्दल सांगतात. तर पहिली देवदूतांची उपासना. तर बायबलनुसार आपल्याला माहित आहे की दिव्यदूत जे आहेत त्यांना आपण आपल्या नेत्रांनी पाहू शकत नाही, पण ते अस्तित्वात असणारे, न दिसणारे ते आत्मे आहेत ज्यांना देवाने निर्माण केलं आपल्यासारखंच. जे आपल्याला पाहायला भेटतं देवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. देवदूत जे आहेत ते देवाचे सेवक आहेत. ज्यावेळेस आपण भविष्यात जे सिस्टमॅटिक थिओलॉजी आहे ते आपण अभ्यासणार आहोत, त्यामध्ये देवदूत शास्त्र शिकत असताना आपण या सगळ्या गोष्टी पुढे पाहणारच आहोत. पण देवदूतांबद्दल शिकत असताना ते देवाचे सेवक आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते देवाच्या निर्मितीसाठी, ते देवाच्या निर्मितीच्या त्या योजनेत त्यांची महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला भेटते. विशेष करून देवाच्या कार्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. ते कार्य करताना दिसतात. आणि विशेष करून अनेक कामं त्यांच्यावर सोपवलेले आपल्याला पाहायला भेटतील. जसं आध्यात्मिक युद्धापासून तर राष्ट्रीय जे राजकारण आहे
त्याच्यावर सुद्धा ते प्रभाव पडताना आपल्याला दिसतात. जसं तुम्ही जुन्या करणामध्ये जर दानियेलाचं पुस्तक जर पाहिलं तर तिथं तुम्हाला शिकायला भेटल. त्यानंतर तुम्हाला अ, अनेक संदेश त्यांच्या पुस्तकांमध्ये आणि विशेष करून इस्रायलच्या इतिहासामध्ये पाहायला भेटतं की जिथं जे 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 राजकारणी जे अधिकारी आहेत, त्यांच्यावर प्रभाव पाडताना ते दिसत आहेत. आजही तुम्हाला अशाच प्रकारे पुष्कळ ठिकाणी पाहायला भेटल. जी दिव्यदूत आहेत त्यामधील जे दुष्ट झाले नाही का, जो सैतान, जो आद्य दिव्यदूत, ज्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं, जो 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 गर्वाने ज्याला खाली टाकण्यात आलं, जो दुष्ट झालेला आहे, आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याच्या माग जे इतरही जे दिवदूत, जे पतित देवदूत आपण त्याला म्हणतो, जे अशुद्ध आत्मे, ते सुद्धा काही काहींना डांबून ठेवलेलं आहे, तर काही त्यासोबत मोकळे ठेवलेले आहेत. देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर ते नाहीत. पण आपण पाहतो की ते जे दुष्ट देवदूत आहेत, ते सुद्धा या दुष्ट दुष्ट राजकारण्यांवर प्रभाव पाडताना दिसतात. म्हणूनच पुष्कळ वेळा जगामध्ये होणारा छळ, ख्रिस्ता विरोधक, ख्रिस्त विरोधी कारवाया, नाही का, ह्या सर्व गोष्टी कुठून आहेत? ह्या सैतानी सगळ्या गोष्टींपासून आहेत. पण त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की जे चांगले दिवेदूत आहेत, ते सुद्धा अ, अधिकाऱ्यांवर प्रभाव पाडताना आपल्याला दिसतात. तर अ, त्यासोबतच आध्यात्मिक युद्ध, राजकारणावर प्रभाव पाडणं आणि लोकांपर्यंत देवाचा संदेश पोहोचवणं. जसं गॅब्रिएल देवदूताने ख्रिस्ताची जी सुवार्ता, त्याची जन्माची वार्ता सांगितली. त्यानंतर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या दिवशी त्या स्त्रियांना देवदूताने दिलेलं दर्शन आणि देवदूतांनी केलेली घोषणा. त्यानंतर आपण पाहतो की ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाच्या वेळी सुद्धा देवदूतांचं प्रगट होणं आणि त्यांनी पुन्हा त्या सर्व शिष्यांना केलेली घोषणा की जसं तुम्ही त्याला वरती जाताना पाहतात तसं तो पुन्हा येणार आहे, ते तुम्ही पाहाल. तर देवदूतांबद्दल अनेक गोष्टी आपण पाहतो. त्यासोबतच इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे, अध्याय 1 वचन 14 मध्ये तो म्हणतो की ते देवदूत आहेत. अं, आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या लोकांसाठी, त्याच्या सेवेसाठी सुद्धा काही देवदूतांना देवाने नेमलेलं आहे, नाही का. आणि म्हणून पुष्कळ वेळा जरी आपल्याला दिसत नसलं, तरी देवाचे देवदूत जे आहेत ते त्याच्या लोकांसोबत सुद्धा, देवाच्या लोकांसोबत, त्याच्या निवडलेल्या लोकांसोबत सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात, वेगवेगळ्या रीतीने, कोणत्या ना कोणत्या रीतीने, नाही का. तर दिव्यदूताबद्दल पाहत असताना ही देवाची सेवा करणारे आत्मे आणि त्यांचं कार्य समजून घेणं गरजेचं आहे. पण कलस्यामध्ये काय चालू होतं, हे जे खोटे शिक्षक जे होते, त्यांनी देवदूताला देवाचा दर्जा दिलेला होता आणि त्यांच्या दृष्टीने हे सेवक नाहीयेत. ते म्हणत होते की देवदूत जे आहेत ते सगळ्यात विश्वव्यापी आणि सर्व शक्तिमान असे काहीतरी असे असे न दिसणारे अस्तित्व आहेत. आणि मग जर आपण त्यांना खुश केलं, जर आपण त्यांची उपासना केली, तर ते आपल्याला काहीतरी रहस्यमय शिकवणी देतील आणि त्यामुळे आपल्याला काय होईल, आपण अधिक देवाच्या जवळचे होऊ. त्याच्याबद्दलच तो इथं कलसे 2 वचन 18 मध्ये म्हणतो, देवदूतांच्या उपासना करणारे. पाहिलं, देवदूतांची उपासना करणारे. खोट्या शिक्षकांनी देवदूतांकडून दृष्टांत मिळाल्याचा खोटा दावा त्यांनी केला होता. कदाचित मिळाला पण असेल. मी असं का म्हणत आहे, तुम्हाला हे कदाचित आश्चर्यचकित करणार असेल, पण देवाच्या प्रेलेकरांनो, तो तो दृष्टांत खरंच देवाच्या दूतांकडूनच आहे का? हा हा मोठा प्रश्न आहे. कारण जे दिव्य दूत होते त्यातील काही दूत पतित झालेले आहेत, दुष्ट आत्मे आपण पाहतो, अशुद्ध आत्मे आपण पाहतो, सैतानाचे दूत आपण त्याला म्हणू शकतो. ते सुद्धा लोकांना ख्रिस्ताच्या सुवार्तेपासून फुसलावण्यासाठी, देवाच्या वचनापासून दूर करण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग करत आहे, जे कलसी येथे मंडळीमध्ये चालू होतं. आणि जर आपण पाहिलं तर त्यांनाही आपल्याला पाहायला भेटतं तसे दृष्टांत मिळू शकतात. आणि नक्कीच, आणि खोटे शिक्षक जे आहेत ते मंडळीला त्याद्वारे फसवण्याचा प्रयत्न करायचे, तरी सुद्धा आपण पाहतो की पवित्र देवाकडून नव्हे तर, देवदूतांकडून नव्हे तर अशुद्ध आत्म्यांकडून कदाचित ते असू शकतील त्यांना, नाही का. मग देवदूतांची शक्ती
नाही का? त्याबद्दल बोलत असताना पौल जो आहे तो इथं अतिशयोक्ती करताना दिसतो, नाही का? विशेष करून देवदूतांच्या शक्तीबद्दल आणि प्रभावाबद्दलचा हा जो दृष्टिकोन आहे तो प्राचीन जगामध्ये फार असामान्य होता. असामान्य नव्हता तो, नाही का? कारण मृत समुद्राजवळ ज्या गुंडाळ्या सापडल्या, तर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी काही यहुदी शिक्षकांनी सुद्धा देवदूतांबद्दलचे असेच विचार मांडलेले आहेत. आणि ग्रीक तत्वज्ञानी सुद्धा अशाच प्रकारे मानायचे. आणि ते त्यांना दैवी नाही का एक संदेशवाहक ते म्हणायचे नक्कीच. आणि खगोलीय शक्तींबद्दल सुद्धा अशाच अशाच प्रकारे शिकवलं जायचं. आणि आणि कलसे येथील विश्वासणाऱ्यांना अशाच शिकवणीने हे जे खोटे शिक्षक जे होते ते भुरळ घालत होते आणि म्हणून त्या मंडळीची या गोष्टीवर अधिक विश्वास बसलेला होता. पुढे आणखी तिसरी समस्या मंडळीमध्ये ती होती, ती म्हणजे काय? सत्ताधीश आणि अधिकार. आता सत्ताधीश आणि अधिकार हे कशा प्रकारे होतं? तर पहिल्या शतकाच्या भाषेत जर तुम्ही पाहिलं, तर हा जो शब्द आहे सत्ताधीश आणि अधिकार, हा शब्द पुन्हा एक वार देवदूत किंवा दुष्ट आत्मे यांसारख्या अ, ज्या न दिसणाऱ्या अस्तित्वांसाठी वापरण्यात आलेला आहे. जर तुम्ही इपिस्कारास पत्र जर वाचलं, तर तिथं तुम्हाला तशा प्रकारचे अ, 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 शब्दप्रयोग पाहायला भेटल. जसं वचन 2 पहा, जिथं काय म्हटलेलं आहे? अ, अंतरिक्षातील राज्याचा अधिपती. ओके. तर इथं अधिपती म्हटलेलं आहे. जर तुम्ही अ, अध्याय 6 जर पाहिला, मला असं वाटतं अध्याय 6 मध्ये अध्याय 6 मध्ये बघा वचन 12 मध्ये. इफिसकरस पत्र अध्याय 6 वचन 12 मध्ये पहा, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर. तर इथं सत्ता, अधिकार आणि अधिपती हे शब्द तर पहिल्या शतकामध्ये हे जे शब्द होते, सत्ता, अधिकार, अधिपती हे शब्द खास करून एकतर दिव्यदूत किंवा दुष्ट आत्मे, अशुद्ध आत्मे त्यांच्यासाठी वापरण्यात यायचे. आणि आपण अगोदरच पाहिलेलं आहे की कलसेमधील खोटे जे शिक्षक होते ते विश्वासणाऱ्यांना देवदूत आणि इतर जे आध्यात्मिक गोष्टी आहेत, आध्यात्मिक प्राणी आहेत किंवा आध्यात्मिक अस्तित्व आहेत, त्यांची उपासना करण्यासाठी प्रोत्साहित ते करत होते. आणि म्हणून पाऊल जो आहे त्याने या पाखंडाला, नाही का, अगदी अगदी त्याने काय केलेलं, खारीज खारीज केलेलं, अगदी त्याने त्याचा विरोध केलेला आहे. आणि याला विरोध करून त्याने हे स्पष्ट केलेलं आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रत्येक शक्ती, प्रत्येक सामर्थ्य, प्रत्येक अधिकार जर त्यावर जर कुणी असेल, तर तो म्हणतो की ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच कलसे 16 मध्ये तो हाच जो त्यांचं मत होतं ते तो पाडून टाकत आहे. तो म्हणतो कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे व अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये, कुणामध्ये? ख्रिस्तामध्ये निर्माण झालेला आहे. पौलाचा शब्द प्रयोग बघा, तो म्हणतो की तुम्ही ज्याच्याबद्दल विचार करता, तुम्ही ज्याच्याबद्दल उपासना करता, जे सत्ताधीश आणि अधिकारी ज्याच्याबद्दल तुम्हाला फार सन्मान आहे, तो म्हणतो की त्याला सुद्धा निर्माण करता एक आहे, त्याच्याबद्दल मी सांगत आहे, आणि तो म्हणजे ख्रिस्त आहे. तो म्हणतो त्याच्यामध्ये ते निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झालेले आहेत. हे सर्व अधिकार, ह्या सर्व सत्ता, हे सर्व दिव्यदूत, हे सर्व निर्मिती ख्रिस्तासाठी, ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्तासाठी निर्माण झालेले आहे. आणि म्हणूनच सत्ताधीश, अधिकार, अधिपती जर तुम्ही पाहिलं, तर पुढे सिंहासन, नाही का, आणि राज्य, याबद्दल हे आपल्याला आठवण करून देणारे शब्द आहेत. आणि याच्यासाठी काही ग्रीक शब्द वापरलेले, जसं थ्रोनॉस, कुरियोटेस आणि एक्सोशिया किंवा आर्खे. जर तुम्ही हे जर शब्द पाहिले, तर हे शब्द जे आहेत, जे पॉल इथं सत्ताधीश आणि अधिकार आणि अ, 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 अधिपती यांच्यासाठी जे शब्द तो वापरत आहे, हे शब्द नेहमी तो
दुष्ट आत्म्यांसाठी पुष्कळदा वापरताना आपल्याला दिसतो. आणि त्यांच्याबद्दल हे आपल्याला आठवण करून देताना दिसतात. म्हणूनच यातून पाऊल कलस मंडळीला हे शिकवण्याचा प्रयत्न करत होता की खोटे जे शिक्षक आहेत त्यांचे दृष्टिकोन जे होते देवदूतांबद्दल आणि दुष्ट आत्म्यांबद्दल, तो म्हणतो की ते खोटे शिक्षक जे होते ते म्हणायचे की हे दिव्यदूत जे आहे ते सर्व शक्तिमान आहे. सर्व शक्तिमान नक्कीच आपल्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त पुष्कळ अधिक पटीने सामर्थ्य आहे, परंतु ते सर्व सामर्थ्य कधीच होणार नाही. आणि म्हणूनच पाऊल म्हणत आहे, हे स्पष्ट करत आहे की सर्व सत्ता, सर्व अधिकार ख्रिस्ताचा आहे. तो सार्वभौम सर्वाधिकारी प्रभू आहे. ख्रिस्ताची जागा कोणीच आणि कधीच घेऊ शकणार नाही. सर्व ख्रिस्ताच्या अधिकाराच्या अधीन आहे. आणि म्हणूनच वचन 16 मध्ये अध्याय 1 मध्ये तो तेच म्हणत आहे की आकाशात आणि पृथ्वीवर असलेले दृश्य आणि अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश आणि अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे त्याच्यासाठी निर्माण झालेले आहे. म्हणून खोट्या शिक्षकांना वाटले की ख्रिस्ताची उपासना आध्यात्मिक अधिकारांच्या उपासनेशी सुसंगत आहे. खोट्या शिक्षकांना वाटायचंय की ख्रिस्ताची जर उपासना आपल्याला अधिक जवळीकतेने करायची तर आपल्याला त्याच्यासाठी ह्या देवदूतांची पण उपासना करायला पाहिजे. अरे कारण पहा ना, गॅब्रिएल देवदूताने ख्रिस्ताच्या जन्माची वार्ता सांगितली. अरे ख्रिस्ताच्या अं, अ, 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 पुनरुत्थानाच्या वेळी पण देवदूत, ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाच्या वेळी पण देवदूत, आणि ख्रिस्ताच्या येण्यावेळी सुद्धा देवदूतच असणार आहेत. आणि मग खरंच देवदूतांची जर आपण उपासना केली तर त्याच्याशी सुसंगत होईल. पण पॉल हे स्पष्ट करतो की खोटे शिक्षक जे आध्यात्मिक अस्तित्वांची उपासना करत होते त्यांची कल्पना कशीही असली, पण तो म्हणतो की केवळ दुष्ट आत्मे आहेत ज्यांची ते उपासना करत आहे. आणि दुष्ट आत्मेच आहेत जे स्वतःची उपासना करण्यासाठी परवानगी देतात. कारण ख्रिस्ताचे दिव्यदूत, चांगले दिव्यदूत, ते कधीच स्वतःची उपासना करू देणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का एक प्रसंग पवित्र शास्त्रामध्ये, पातपम बेटावर ज्यावेळेस दिव्यदूताने योहानाला दर्शन दिलं आणि योहानाने ख्रिस्ताचं महान वैभव सर्व गोष्टी पाहिल्या, त्यावेळेस त्या देवदूतापुढे योहान उपडा पडायला लागला. त्यावेळेस देवदूत काय म्हटला, माझ्या समोर झुकू नकोस, मला नमन नकोस करू, मी तुमच्या बांधवांपैकी एक आहे. तो म्हणतो नमन तर देवाला कर. चांगले देवदूत कधीच स्वतः उपासना करून घेणार नाही. हे अशुद्ध आत्मे, सैतान, हे जे पतित देवदूत आहेत तेच उपासनेची मागणी करणार आहेत. आणि कलसेमध्ये ज्या देवदूतांची गाजवणं केलं जात होतं ते अशुद्ध आत्मे आणि हे जे सैतानी जे दूत होते त्याच्याबद्दल आपण पाहतो. आणि पाऊल म्हणतो की भयंकर आहे, भयंकर आहे. आणि म्हणून हे आपल्याला ख्रिस्तापासून दूर नेणार आहेत आणि यांच्यापासून जपून राहणं गरजेचं आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणतो की सत्ताधीश, अरे या अधिकारी, अरे याच्यावरही महान अधिकारी आहे, याच्यावरही विजयी महान प्रभू आहे. तो कोण आहे? ख्रिस्त आहे. तो म्हणतो त्याने सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जय उत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. कलसीकरास पत्र अध्याय 2 वचन 15 मध्ये तो ते सांगत आहे. तुम्ही ज्या सत्ताधीशांबद्दल विचार करत आहात, तुम्ही ज्या अधिकारांबद्दल विचार करत आहात, अरे त्यांना नाडून ख्रिस्ताने वधस्तंभावर जय उत्सव केलेला आहे. अरे त्यांनी अगदी प्रखरपणे त्याचं प्रदर्शन केलेलं आहे की तो ख्रिस्त सार्वभौम आहे, तो सर्व सत्ताधीश आहे, तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे, तो सर्व निर्मितीवर सर्वोच्च ठिकाणी विराजमान आहे, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, ज्याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे, जो जो होता, जो आहे आणि जो येणार, जो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी अमृत, जो आपल्यासाठी जगला, जो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे, तो ख्रिस्त सर्व ज्ञानाचं आणि सर्व बुद्धीचं निधी त्याच्या ठाई आहे. तो महान प्रभू आहे, तो गौरवी प्रभू आहे, जो त्या सर्व सत्ताधीशांवरही महान सार्वभौम सत्ताधीश आहे. तो या सर्व अधिकारांवरही सार्वभौम सर्वोच्च अधिकारी आहे. तो ख्रिस्त आहे. पॉल म्हणतो त्याची उपासना करा.
प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वधस्तंभावर या सर्व सर्व अशुद्ध आणि सर्व ज्या शक्ती आहे त्यावर विजय मिळवलेला आहे आणि त्यांना निशस्त्र केलेला आहे. आज सैतान आहे, दुष्ट आत्मे कार्य करताना दिसत आहेत. आज पुष्कळ गोष्टी होताना दिसतील, पण ते शक्तीहीन आहेत हे समजून घ्या. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर ते हरलेले आहेत. ते निशस्त्र आहेत. त्यांचं डोकं ठेचलेलं आहे. ख्रिस्ताने विजय घोषित केलेला आहे आणि पाऊल म्हणतो की आपण ते विजय ख्रिस्ताचे लेकर आहोत. आपण त्या विजयी ख्रिस्ताचे लेकर आहोत. ख्रिस्तामध्ये आपण विजयी आहोत. आणि म्हणूनच आपण हे समजून घ्यावं की नेहमी आपण ख्रिस्ताकडे पाहावं. शेवटची समस्या आपण पाहू शकतो ते म्हणजे जगाचं मूलभूत तत्व तर किंवा प्राथमिक शिक्षण. आता मूलभूत तत्व किंवा पहिल्या शतकामध्ये आपण पाहतो जो ग्रीक शब्द आहे बघा, स्टोईक या शब्द वापरलेला आहे, जो मूलभूत तत्व किंवा प्राथमिक शिक्षणाबद्दल वापरला जातो. जसं तारे ग्रहांशी संबंधित असणारा हा शब्द आहे. आणि हा जो शब्द आहे ना, तो शब्द पृथ्वी, अ, वारा, अग्नी आणि पाणी याच्यासाठी सुद्धा वापरला जातो. म्हणून ग्रीक तत्वज्ञान जे आहे ते पृथ्वीची, वारा, पाणी आणि अग्नी यांची ते उपासना करतात. ते ग्रह तारे त्यांची उपासना करतात. आणि तो शब्द जो आहे स्टोइकिया, तो त्याच्याबद्दलचा तो शब्द आहे. आणि तो शब्द त्याला आपण प्राथमिक शिक्षण पॉल इथं म्हणत आहे. ज्याच्याबद्दल गलतीकरास पत्रामध्ये पॉल म्हणतो की तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. तर तर अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता म्हणे, त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी धरतात. तर इथे तत्व हा जो शब्द आहे ना, स्टोइकिया, त्याचं भाषांतर म्हणजे स्वभावतः जे देव नाहीत त्यांना संदर्भित करणार आहे. म्हणजे मूर्तीपूजन, म्हणजे जो देवच नाहीये त्याची उपासना करणं, दुष्ट आत्म्यांबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. आणि पॉल म्हणत आहे दुसरा अध्याय वचन 8 मध्ये की हे जगाचं प्राथमिक शिक्षण आहे. हे माणसांचं संप्रदाय आहे. हे तत्वज्ञान आहे. हे पोकळ भूलथाप आहे आणि त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. दुसऱ्या शब्दामध्ये पॉल असा युक्तिवाद करत होता की खोट्या शिक्षकांच्या धार्मिक परंपरा ज्या आहेत त्यापासून आपण दूर राहा, ज्या खोट्या दैवतांना आवाहन करणाऱ्या आहेत. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की हे जे घटक आहेत किंवा आध्यात्मिक शक्तींबद्दल हे जे शिकवण आहे, हे मला असं वाटतं जास्त करून तो जो शांततेचा काळ होता ना, इंटर टेस्टामेंटल पिरियड, 400 वर्षांचा, त्या काळामध्ये जास्त उदयास आलेलं आपल्याला दिसतं. त्या काळामध्ये त्याच्या अगोदर तर होतच ग्रीक संस्कृतीमध्ये, पण यहुदी परंपरेमध्ये सुद्धा, यहुदी विश्वासामध्ये सुद्धा या गोष्टींचा उपयोग आपल्याला झालेला दिसतो. अं, आणि खोट्या यहुदी शिक्षकांनी पौलाच्या काळामध्ये सुद्धा कलसेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. हेच पाखंड जे आहे ते ते त्याचा उपयोग केलेला आहे. आणि म्हणून कलसीमधील खोट्या शिक्षकांनी यहुदी नियमशास्त्र, मूर्तीपूजक धर्म आणि ख्रिस्ती जो विश्वास आहे हे सगळं त्यांनी एकत्र केलेलं होतं. आणि सगळं एकत्रित करून ते मंडळी समोर मांडत होते. आणि याला स्टोइकिया म्हणजे जगाचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण म्हटलेलं आहे, जे ख्रिस्ताच्या शिक्षणापासून तुम्हाला दूर घेऊन जाणार आहे, जे ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये भेसळ करणार आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आज या क्लासमध्ये आपण शेवटी येत असताना आपण स्वतःच्या अ, अंतःकरणात झोकून पाहूया. आपण ज्या मंडळीचे भाग असू किंवा जिथं आपण शिक्षण देत असू किंवा आपल्या आजूबाजूला आहे, जिथे कुठे
ख्रिस्ताचं गौरव हिरावलं जात आहे. जिथे कुठे मनुष्याचं कृत्य आणि मनुष्याची परंपरा आणि मनुष्याच्या प्रयत्नांवर भर दिला जात आहे. ते स्टोईक ह्या म्हणजे जगाचं प्राथमिक शिक्षणाप्रमाणे चालणाऱ्या मंडळ्या आहेत. ते अशुद्ध आणि सैतानी शिक्षणाप्रमाणे चालणाऱ्या मंडळ्या आहेत. आणि तिथं एकतर पहा कुठेच ख्रिस्ताचं गौरव होणार नाही. त्या मंडळ्या ज्या आहेत तुम्हाला नेहमी ख्रिस्तापासून दूर नेतील. आणि म्हणून ख्रिस्त, त्याचं गौरव, त्याची महानता, त्याने केलेलं परिपूर्ण कार्य, जिथं ख्रिस्ताचं वधस्तंभ उंचावले जात आहे, जिथं ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली जात आहे, जिथं ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर भर दिला जात आहे, जिथं देवच पिता, देवच पुत्र, देवच पवित्र आत्मा त्रैक देवावर विश्वास ठेवणारी मंडळी आहे, जी केवळ देवाचं वचन सर्वाधिकारी आहे हे मानणारी मंडळी आहे, जी मंडळी केवळ आणि केवळ कृपेने आमचं तारण आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे, केवळ हे देवाचं परिपूर्ण कार्य आहे. ही मूलभूत तत्वांवर आधारित मंडळी आहे. त्या मंडळीचा तुम्ही भाग असा आणि ती मंडळीमध्ये तुमचं जीवन अधिक आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आपण इथे थांबणार आहोत, प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो